बळीराजा महोत्सव आहे। त्या बळीराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। गेले हजारो वर्ष लिखित नसेल तरी पारंपरिक पद्धतीनं इडापिडा जाऊ दे आणि बळीचा राज येऊ दे असं ज्याचं वर्णन केले जाते, त्या बळीराजाचा आजचा हा दिवस आपण साजरा करतोय। आणि त्या बळीराजाची सर्व ऐतिहासिक परंपरा ज्या ज्या महामानवानं पुढे न्यायचं काम केलं, त्याच्यामध्ये संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांनी बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला। आजच्या निमित्तानं मासाहेब जिजाऊपासून बळीराजापासून ते गाडगे महाराजापर्यंत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वच महामानवांना आजच्या प्रसंगी आपण अभिवादन करू। आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष इंजिनियर नरेंद्रजी गद्रे साहेब आणि आजचे आयोजक व आज यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे ते सर्व आजचे गुणवंत माता भगिनीनो बांधवांनो, खरं तर आपल्याला काही व्याख्यान जमतच नाही। आपण माणसं शेतातले, शेतात कष्ट करायचं आणि गाडगे बाबाच्या पद्धतीनं जे दिसत त्याच्यावर बोलत निघायचं। कुठलं काही ठरवून वगैरे नसतंय, आपलं जे दिसल त्याच्यावर बोलत ठरायचं, चालायचं। आणि म्हणून हे आपल्याला प्रपंच का करावा लागतो? हजारो वर्षाचा बळीराजा आज आम्हाला पुन्हा जागा का करावा लागतो? कारण कुठलाही लढा उभा करायचा असेल तर त्याला सांस्कृतिक संघर्षाचा आधार असावा लागतो। आणि याच्यामुळं आमच्या शत्रूंनी, लक्षात घ्या, आमच्या शत्रूंनी त्यांचे महापुरुष उभे केले। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, वैचारिक संघर्ष उभा टाकत असते वेळी नायक आणि खलनायक या दोन गोष्टी असतात। इतिहास कुणाचा असतो? इतिहास विजेत्याचा असतो, कारण लेखणी त्यांच्या हातात असते आणि त्या पद्धतीने ते मांडत असतात। आता जिंकलं त्याचा इतिहास असतो, याचा अर्थ पराभूत झालेल्याचा इतिहास नसतोच का? पराभूत झालेल्याचा इतिहास असतो, पण त्याचा इतिहास लिहिणारं कोणीही नसते। आणि आपल्याला असं वाटतंय की इतिहास म्हणजे सकाळी मी ज्यावेळेला बळीराजाचं स्टेटमेंट दिलं की पुराणातला बळीराजाचा विचार जागून वर्तमानातल्या बळीच्या वंशजांना मुक्त करण्यासाठी आणि पुराणातल्या वामनाचा शोध घेण्यापेक्षा वर्तमानातल्या वामनाच्या गचंडीला पकडून आजचा बळीपुत्र आम्हाला मुक्त कसा करता येईल, त्यावर एका लेक्चरनं कॉमेंट केली की म्हणले, सर बळी हा इतिहास पुरुष नाही, बळी हा पुराण पुरुष आहे। आता आम्हा कुणबटाला काय कळतं इतिहासानी? पुराण। पण आम्हाला एक माहित आहे की या सर्व साहित्यिकांना, इतिहासकारांना केवळ लिखित इतिहास जरी माहीत असेल तरी इतिहासाचं दुसरं एक अंग आहे आणि त्याचं अंग आहे त्याला मौखिक इतिहास म्हणतात। की जो इतिहास लिखित जरी नसला तरी परंपरेनं एक पिढी दुसऱ्या पिढीकडे हा इतिहास हस्तांतरण करत असते। ते कशाच्या संदर्भात? ते सणाच्या निमित्तानं, ते उत्सवाच्या निमित्तानं। आता इथं आपण बरेच जण जमलोय, शेतकरी उंबराचं झाड तोडतोय का? हा, नाही ना? आता का तोडत नाही? पुरावे शोधावे लागतील ना, का तोडत नाही? मरते वेळी बापानं पोराला सांगितलं कुठल्याही झाडाला हात लाव रे, पण त्या उंबराच्या झाडाला हात लावू नको। एवढंच आम्हाला माहित होतं, बापानं सांगले म्हणून आम्ही ते उंबर तोडलं नाही। पण त्याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की या कृषी संस्कृतीमध्ये ज्या वेळेला नांगर बनला आणि त्या नांगराचा पहिला लाकडी फाळ म्हणून
उंबराच्या झाडाचा वापर केला आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी सांगितलं की कुठलंही झाड तोड पण उंबराचं झाड तोडू नको, कारण ते आपल्या कृषी संस्कृतीशी संबंधित आहे. याला कुठला इतिहास होता? ही एक आमची एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली परंपरा होती. दुसरं, आपण बऱ्याचदा सांगतो वेद पुरुष आहे का अपरुष आहे? सर कसे? कोण अपरुष आहे? कोण म्हणलं? जी धन्यवाद. अपरुष आहे. अपरुष आहे याचा अर्थ काय आहे? त्याचा कोणी निर्माता नाही का? त्याचा कोणी लेखक नाही का? अपरुष आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे ते कोणी एकाने लिहिलेलं नाही. अपरुष या शब्दाचा अर्थ आहे केवळ पुरुषांनीच लिहिलेलं नाही, त्याच्या स्त्रियाच्या सुद्धा रुची आहेत. अपरुष शब्दाचा अर्थ असा आहे की एक पिढी पुढच्या पिढीला तोंडी रूपानं सांगायचं काम करत होती आणि इतिहास जागवण्याचं काम करत होती. मग आम्हाला शोधलं पाहिजे की हा सांस्कृतिक इतिहास आम्हाला पुन्हा का रुजवावा लागतो? सगळे कीर्तन, सगळे प्रवचन, सगळे पुराण ऐकत असते वेळी इथं बळीराजाला तर अनुलेखानं मारायचं काम केलेलं. मग त्याबाबत वारकरी संतांची भूमिका काय आहे? वारकरी संतांनी एकेन कुठेतरी वामनाचा निर्देश केलेला असेल, पण बळीचा निर्देश मात्र सन्मानानं केलेला आहे. आणि तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, यांनी तर त्यांच्या परमपूजनीय देवास भांडण धरलं. ते म्हणाले, बळीराजा दानी थोर जेने उभारीला करोनी कहार तो पाताळी घातीला तुकोबाराय म्हणतात. ते म्हणतात भगवान दानशूर असणाऱ्या बळीला पाताळात घालणारा जो कोणी असेल, बघा लक्षात घ्या, जो कोणी असेल, तुकोबाराय त्याचा निषेध करतात. जो कोणी असेल. नामदेवराय म्हणतात छळवणी या बळी पाताळी घातीला, नामदेवरायचं वाक्य आहे. पुन्हा पुण्यवंताचा छळ केला, पुण्यवंत पाताळात घातला गेलेला आहे, असे अनेक संदर्भ संत साहित्यात आहे. मग याचा अर्थ आम्हाला बघा लक्षात घ्या, कुठलीही सामाजिक परिवर्तनाची लढाई लढत असते वेळी पहिल्यांदा शत्रू आणि मित्राची ओळख होणं अत्यंत गरजेचं असतंय. आणि आपल्या शत्रूची ओळख जर आपल्याला नसेल तर आपण आपल्या मित्रालाच शत्रू समजतो आणि शत्रूला मित्र समजतो. हा सर्वात मोठा धोका असतो. त्याच्यामुळं आमचे नायक कोण आहेत आणि त्यांचे नायक कोण आहेत हे आम्हाला कळाले पाहिजे. आता महत्वाचा विषय आहे, आमचा नायक वामन की बळी? नायक आपला नायक वामन की बळी? छान बोला, तुम्हाला वाटतं ते बोला, काही अडचण नाही. कुणाला वामन आपला नायक वाटत असला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. कारण कोण कुणाला नायक मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही मगाशी सांगल्यामुळं सारखं आपण कोण्या राज्यात वापरतोय, लोकशाहीत वापरतोय, म्हणून या ठिकाणी अनेक मताचा विचार आपण जरूर करू. बळीराजा एका व्यवस्थेचा नायक आहे आणि वामन हा दुसऱ्या व्यवस्थेचा नायक आहे. आता याचा अर्थ काय आहे? बळी, आपण समोरासमोर हे दोन्ही चित्र उभे करणार आहोत. बळीराजा एका व्यवस्थेचा नायक आहे म्हणजे एका व्यवस्थेचं चित्र आहे, आणि वामन हा दुसऱ्या व्यवस्थेचं चित्र आहे, प्रतीक आहे. हे दोन्ही प्रतीक आहेत. आता बळीराजा कशाचा प्रतीक आहे? बळीराजा हे समतेचं प्रतीक आहे. बळीराजा हे श्रमाला त्याचं मूल्य देणाऱ्याचं प्रतीक आहे. बळीराजा हे सर्व प्रजेला आपल्या मुलासारखं सांभाळणाऱ्या दातृत्वाची भूमिका बजावणारं प्रतीक आहे. आता दुसऱ्या बाजूला वामन कशाचं प्रतीक आहे? वामन हे विश्वासघातकी आणि दगाबाजीचं प्रतीक आहे. वामन कशाचं प्रतीक आहे? वामन हे निर्मितीचं प्रतीक नाही, कारण वामनानं राज्य बनवल्याची नोंद नाही. वामनानं दुसऱ्याचं निर्माण केलेलं राज्य आपल्या घशात घातल्याची नोंद आहे. याचा अर्थ वामन हा सृजनशील नाही, वामन हा दुसऱ्याचं राज्य बळकावणारा आहे.
आता बळीराजा उदार आहे, दोन बाजू तपासू. बळीराजा कसं आहे? बळीराजा उदार आहे. आता वामन कसं आहे? वामन त्याच्या उदारपणाचा फायदा लाटणारा कपटी आहे ना. आपल्याला बरेच वामन आपल्या घरी आता येतात ना. बरेच वामन आपल्या घरी आता येतात आणि ते म्हणतात, तुमच्या पंजोबापासून तुमचं कुटुंब फारच भोळ आहे. वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला तुमच्या पूर्वजांनी उपाशी ठेवलं, पण आम्हा वामनाला जगवण्याचं महत्पुण्य तुम्ही केलेलं आहे. हे कोण सांगताय? हे वामन आम्हाला बळीराजाच्या घरी येऊन सांगताय. हे वामन हे कोण आहे? हे वामन. लक्षात घ्या, वामन कळावा. वा मध्ये फक्त एक रेग मारायचं काम आहे आपल्याला, बाकी काहीच अवघड नाही. लय अवघड नाही या गोष्टी. बळीराजा हा श्रमावर जगतो. आणि वाम एक इथं दोन प्रकारच्या जाती आहेत संघर्षामध्ये. एक पहिली जात आहे जी स्वतःच्या कष्टावर जगणारी. दुसरी वामनाची जात आहे जी दुसऱ्याच्या कष्टावरती जगणारी. जी कष्टावर लोक जगत असतात ते नवनिर्मिती करत असतात, आणि जे दुसऱ्यावर जगत असतात त्यांना नवनिर्मिती करता येत नाही. म्हणून या देशामध्ये वामन वर्गातल्या लोकांचं साहित्य म्हणजे वांझोट साहित्य असतंय, आणि संतांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे सृजनशीलतेचं प्रतीक असतंय. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, यांचं साहित्य वांझोट आहे, फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी असतंय, नवनिर्मितीसाठी नसतंय. आता वामनशाहीचा हे आम्हाला का करावं लागतंय? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संघर्ष उभा केला त्यावेळेला बाबासाहेबांच्या गोष्ट लक्षात आली. ते महत्वाचं स्टेटमेंट करतात की ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहित नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला, अतिशय महत्वाचा. मग आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला कधी कधी विचारला जात आहे, तुझा बाप कोण? सांगू शकतो बाप आपण. त्याचा बाप कोण? जाऊन आपण कुठं जाऊ शकतो? पंजोबा पलीकडचं पर्यंत जाऊ शकतो. त्याने विचारलं पंजोबाचा बाप कोण? आम्ही सहज सांगतो त्याचं आमचं काही देणं घेणं नाही. ह्याचं कारण आम्ही इतिहास विसरला, आमचे पूर्वज विसरले. काल परवा ज्या वेळेला कुणबीच्या नोंदी निघायला लागल्या त्यावेळेला आम्हाला राजस्थान पर्यंत धाव घ्यावं लागू लागली. आमचे पूर्वज कोण आहेत हे आम्हाला शोधण्यासाठी. आता याचा मूळ जर आम्हाला शोधायचा असेल तर कुठे जावं लागणार आहे? ज्या वामनाने आमच्या बळीराजाकडून 3 पाऊल जमीन मागल्याची जी आम्ही नोंद घेतोय त्याच्यामध्ये लेखन म्हणजे ज्ञानाची पण एक त्या ठिकाणी पाऊल त्यांनी घेतलं होतं, आणि तिथं आमचा पराभव झाला होता. त्यावेळेला ते पाऊल जर आमच्या ताब्यात राहिलं असतं तर आम्हाला कोण्याही राजस्थानमध्ये जायची गरज पडली नसती. आमचा पराभवाचं मूळ तिथं गेलेलं आहे. म्हणून आम्ही वामन शोधतोय, आम्ही बळी शोधतोय. आम्ही नुसता आमचा बळीच शोधतोय असं नाही, त्यांचा वामन पण शोधतोय. कारण लक्षात आलं पाहिजे, लढाई लढत असते वेळी आमच्या भात्यात काय आहे याच्यापेक्षा दुश्मनाच्या भात्यात काय आहे याचाही त्या ठिकाणी आम्हाला आवाका आणि अंदाज पाहिजे. कारण का पानिपतावर मराठे का हरले याचं उत्तर जर आम्हाला शोधायचं असेल तर आमच्यापेक्षा 100 पटीनं पुढचं तंत्रज्ञान पुढं होतं. आमच्याकडे बेदिली निर्माण झाली होती, आणि त्याच्यामुळं हेर खातं कशासाठी असतंय? शत्रूकडे असलेल्या गोष्टीची गुप्त माहिती मिळवण्यासाठी असतंय. आणि म्हणून आम्हाला वामनही शोधायचं आहे आणि बळीही शोधायचं आहे. दोन्ही चित्र तुमच्या समोर उभे करायचे. पहिल्यांदा आपले 2-3 इथं चांगले आध्यात्मिक मला माणसं भेटले, बरं वाटलं, छान. मला एक विचारायचं आहे, हिरण्याक्ष दैत्य कुळातला का देव कुळातला? छान. हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू आहे ना? छान. हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण? प्रल्हाद. छान. प्रल्हादाचा मुलगा कोण? विरोचन.
छान. विरोचन. विरोचनाचा मुलगा कोण? हा, विरोचनाचा मुलगा बळीराजा ना. हा, विरोचनाचा मुलगा बळीराजा. छान. आता बळीराजा आपला का बळीराजा त्यांचा? सर कुणाचा? बळीराजा म्हणजे दैत्याचा अर्थात राक्षसाचा. असंच ना, दानवाचा असंच ना. छान. आता मोकळं मोकळं बोलायचं आपल्याला. बळीराजा राक्षस, बळीराजा दैत्य. मला एक सांगा, मेंढराचा राजा सिंह असतो का? असतो का? नाही. आमचा राजा जर दैत्य असेल तर आम्ही कोण आहोत? हा, मोकळं मोकळं कबूल करा ना, काय त्याच्यामध्ये अडचण आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दैत्य म्हणजे कोणी क्रूर वगैरे नव्हते. दैत्य हे प्रेमळ होते. राक्षस कसे होते? कोणाला वाटतंय का राक्षस म्हणून घ्यायला? वाटतंय का कोणाला राक्षस म्हणून घ्यायला? पण या व्यवस्थेने सोपं सोपं करून सांगतो, यांनी जी व्याख्या निर्माण केली त्या व्याख्येमध्ये जे भूतलीचे देव तपो अवतार सावयो, म्हणजे देव म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जो समाज आहे तो म्हणजे राक्षस, अशा प्रकारची मांडणी केली. मी एका महाराजाला विचारलं, लंकेत कोण राहत होतं? सर, रावण राहत होता. तो कोण्या जातीचा होता? राक्षसच होता ना, तो दैत्य कुळातला. असं सांगतात ना. छान. तो द्रविडी होता, तो राक्षस होता. छान. आपण समजू रावण वाईट होता, त्याचा सगळा सत्यानाश झाला, त्याचा वंश बुडून गेला. पण राक्षस म्हणून असणाऱ्या आणि पवित्र पदाला पावणाऱ्या बिभीषणाची अवलाद कुठे गेली? आम्ही श्रीलंकेत जाऊन बघलं तर दिसेल का आम्हाला? हे राक्षस गेले कुठं? या पुराण कथेतनं त्यांनी इथल्या शेतकऱ्याला राक्षस संबोधलेलं. आता राक्षस शब्दाचा अर्थ सरळ आणि सोपा आहे, तुम्हाला एका शब्दात सांगतो. राक्षस शब्द अस्तित्वात कसा यांनी निर्माण कसा केला? राक्षस हा रक्षक या शब्दाचा अपभ्रंश शब्द राक्षस निर्माण झाला. रक्षक म्हणजे कोण? ह्या जमिनीचे मूळ मालक. काल परवा ज्या वेळेला आरक्षणाचा वनवा पेटला आणि त्यातली मांडणी होत असते वेळी क्षत्रिय शब्दावरती शब्द येऊन थांबला. क्षत्रिय म्हणजे कोण? क्षत्रिय सोपं सांगायचं, कोणी सांगायचं, काही अडचण नाही आपल्याला. बायानं सांगलं चालतंय, घड्यानं सांगलं तरी चालतंय. क्षत्रिय म्हणजे कोण? लढाई करतात ते का? छान. बरं, वा. क्षत्रिय शब्द तुम्ही मला कागदावर लिहून दे सांगता. तलवारीला काय म्हणतात? शस्त्र. छान. मग तुम्ही क्षत्रिय का नाही लिहिलं? थोडासा विचार करा. आपण काय लिहिलं मराठीत? क्षत्रिय लिहिलं. आता क्षत्र शब्दाचा अर्थ काय? गणित क्षत्र गणित क्षेत्रफळ. आलं लक्षात? क्षेत्रफळ. क्षत्रिय या शब्दाचा मूळ अर्थ हा आहे की जे जमीन कसतात ते क्षत्रिय. मग जमीन कसत शस्त्राचा आधार घेतला संरक्षणासाठी. आणि लक्षात घ्या, क्षत्रियचा रामाचा आणि परशुरामाची जी लढाई झाली होती का नाही, आपल्याला एका दिवशी मला एवढंच सांगलं की म्हणले तुम्ही त्या मंदिरावर कसलीच कॉमेंट केली नाही. मी आता शुभेच्छा देतो, त्याला काय वेळ आहे. आणि सोबतच शुभेच्छा दिल्या की क्षत्रिय रामानी ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रमुख असणाऱ्या परशुरामाचा पराभव केला, त्याला विनम्र अभिवादन. कारण आमच्याकडे पुरावे आहेत ना. परशुरामाचा पराभव का केला? कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्णामधला हा संघर्ष होता. राम हा क्षत्रिय वर्णाचा होता आणि परशुराम कोणाचा होता? तरी एक अवतार. लाईक खेळ आहे इथं, आलं का? तरीही एक अवतार. आलं लक्षात? छान. लई विपरीत गोष्टी आहेत. रामाचं काम शोधत असते वेळी हा वनवासाला कशासाठी जातो? कुणाचा शब्द पाळण्यासाठी? सरजी, अध्यक्ष साहेब, आईचा शब्द पाळण्यासाठी. छान. आता परशुरामाचे कोणते दोन चांगले काम सांगा? रामा त्याच्या आईचा
शब्द पूर्ण करण्यासाठी वनवासाला जातो. परशुरामाच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं आणि मोठं काम कोणतं असेल तर स्वतःच्या आईचा आणि स्वतःच्या भावाचा खून करतो. मला सांगायचं आहे तरी दोन्ही अवतार एकाच लाईन मध्ये. जसं भारत रत्नाची खिरापत वाटल्या जाते की नाही, भारत रत्नाची खिरापत वाटल्या जाते, तसं ह्यांना ज्यांना ज्यांना वाटलं त्यांना अवतार करून टाकलं. पण याच्यात पूर्ण आम्ही आमच्या संतांनी, बघा लक्षात घ्या, आपलं चॅलेंज आहे, आमच्या संतांनी कधीच वामन परशुरामाचा जय जयकार केला नाही. जय जयकार कुणाचा केला? रामकृष्णाचा केला. आम्हाला शोधायला शिकलं पाहिजे, म्हणजे आमची माणसं कोण आहे ते आम्हाला कळायला पाहिजे. काल परवाचं उदाहरण सांगतो, मंदिर रामाचं आणि महामंडळ परशुरामाचं हाय का नाही? रामाच्या नावावर का नाही महामंडळ छापलं तुम्ही? का नाही बघितलं? कारण त्यांना राम कधी आपला वाटतच नव्हता. कारण त्यांच्या अंतःकरणात काय होतं? परशुराम म्हणजे मोहमे राम. छुरी कशाला आता? म्हणजे वस्तुस्थिती काय आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आणि राक्षस आम्हाला ठरवलं, दैत्य आम्हाला ठरवलं आणि हीन आम्हाला ठरवलं. मुळामध्ये आपल्याकडे एक म्हण आहे, काही लोकांना दारात सुद्धा बसू देऊ नका. तुमच्या सगळ्याच्या वडिलांना सांगितलंय, वस्त्रीला काही जणाला बसू द्यायचं नाही. बघा हे ह्या पुस्तकात दिलं नाही. हे पुस्तकात आहे का? हे पुस्तकात नाहीये. आमच्या आजोबानं पंजोबानं सांगलं होतं, अरे त्याला वस्त्रीला सुद्धा बसू देऊ नका. पण आम्ही वस्त्रीला तर बसूच दिलं, पण देवाऱ्यावर नेऊन ठेवलं. त्याला वस्त्रीला नको म्हणलं होतं ना, त्याला नेऊन कुठे ठेवलं? देवाऱ्यावरती ठेवलं. आणि म्हणून तुकोबारासारख्या लोकांनी याचं विश्लेषण केलं. आम्ही बळीराजा का शोधतोय, आम्ही इतिहास का शोधतोय? बरेच जण म्हणतात इतिहासातलं मेलेलं म्हणो आता कशाला उकरून काढतो. आमची बी इच्छा नाही मेलेलं मडं उकरून काढायची, पण आमची सन्माननीय भारत सरकारला विनंती आहे की हा देश जर बळीराजाचा असेल तर तुम्ही बळीराजाचं एखादा तरी मंदिर या देशात का उभं केलं नाही सरकारी पैशातनं? कारण हे प्रतीक, हे बळीराजाचं प्रतीक श्रमाला प्रतिष्ठा देणार आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे, उद्योजकाचं प्रतीक कोणतं असेल? बघा लक्षात घ्या, सोपी गोष्ट आहे. आजचा वामन कोण आहे? आजचा वामन अदानी अंबानी. आजचा वामन कोण आहे? अदानी अंबानी आहे. म्हणजे जे उद्योगाला पोषक व्यवस्था निर्माण होते याचा अर्थ ही वामनी व्यवस्थेचा प्रतीक आहे. हा देश जर बळीराजाचा असेल तर मग या देशामध्ये आत्महत्या करायची वेळ कुणावर येते? बळीराजावर येते. काय येते? याचा अर्थ त्यांना उत्पादित केलेल्या वस्तूला योग्य ती किंमत दिल्या जात नाही. मग कोणी किती भाषणातून म्हणू दे कि मेरे सभी किसान भाइयों और मेरे सभी बहनों, हे किती कोणी म्हणू दे, कारण हे का म्हणलं जात आहे? या देशाचा चेहरा शेतकऱ्याचा आहे म्हणून म्हटल्या जात आहे मित्र हो, चेहरा वेगळा असतो आणि मुखोटा वेगळा असतो. मुखोटा लावलाय शेतकऱ्याचा ह्यांनी आणि चेहऱ्याला उद्ध्वस्त करायचं कारस्थान धरलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगत होतो, आपण सगळे मोटरसायकल चालवत असाल, बरेच जण फोर व्हीलर वगैरे चालवता ना, छान. फोर व्हीलरला साईडला एक, फोर व्हीलर असो का टू व्हीलर असो, साईडला एक ग्लास असते बघा, असते ना, आरसा, छान. मोटरसायकलचं तोंड कुणीकडे राहते साहेब? पुढी राहते. मग आरशाचं तोंड मागं कशाला? गणित आहे का नाही? पुढे राहू का नाही? पण आरशाचं तोंड मागं केलं. आरशाचं तोंड मागं का केलं? कारण मागून येणारा अपघात जर आम्हाला टाळायचा असेल तर आरशात बघायला शिकलं पाहिजे. सतत आम्ही पुढेच बघितलं तर पाठीमागचं येऊन आदळत आहे. सतत पाठीमागं जर बघितलं तर पुढचं येऊन आदळत आहे. म्हणजे आमच्या गाडीला बसवलेला आरसा हा आमच्या
देशाचा इतिहास आहे. सतत इतिहासातच रमायचं नसतं आणि सतत वर्तमानातच रमायचं नसतं. इतिहासाला शोधायचं असतं आणि वर्तमानाच्या शत्रूचा त्या ठिकाणी वेध घ्यायचा असतो. म्हणून आम्हाला इतिहास उघडावा लागतो. आमची इच्छा नाही, आमची इच्छा अजिबात नाही जुनं काही उकरून काढायची. तरी पण तुम्ही हजारो वर्षाचा परशुराम पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर त्याच्या विरोधात आम्हाला आमचा त्या ठिकाणी राम आणि वामनाच्या विरोधातला बळीराजा पुन्हा उभा करावाच लागेल. कारण का तुम्हाला बळीराजा का नको आहे? मी एका मोठ्या राजकीय नेत्याला विचारलं, बाबा बळीराजामध्ये काय उणेपणा होता हे आम्हाला कळू द्या ना. बळी बळी कसा होता? उदार असावं की नसा? आता बळीचं काही चुकलं का नाही? आपण विश्लेषण करायला याचा अर्थ बळीचं चुकलं नाही असं आपण नाही म्हणू शकत. बळीचं पण चुकलेलं आहे असं वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. बळीचं काय चुकले? मदत ही सज्जनाला करायची असते, मदत ही दुर्जनाला करायची नसते. आणि दुर्जनाला मदत केली, बघा लक्षात घ्या काय होत आहे, दुर्जनाला मदत केली की दुर्जन हा सज्जनाच्या डोक्यावरती पाय येण्याचं काम करतंय. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बळी आणि वामन आहे. आणि आता मला बळीला दोष द्यायचं नाही, आपण आपल्या आयुष्यात किती वामनाला मदत केली शोधलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांना शोधून घ्या. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. शोधण्याचा प्रयत्न केला आपण, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. गाढव आणि घोडं दिसायला सारखं असतंय. घोडं थोडं मोठं असतंय आणि गाढव थोडं लहान असतंय. काम करतंय गाढव, चणे खातंय घोडं. अजूनही बघा काम कोण करतंय? गाढव. खातंय कोण? घोडं. काम शेतकरी करतंय का वामन करतंय? हा, शेतकरी करतंय. चांगलं कोण खातंय? हा, आमचं लेकरू उपाशी ठेवलं पण त्याचं लेकरू जगवण्याचं काम आम्ही केलंय. याला त्यानं जेवढा जबाबदार आहे तेवढा आम्हीही जबाबदार आहोत. आम्हाला शोधलं पाहिजे, आम्ही जबाबदार आहोत. कारण का, तुमच्या खिशातला पैसा आपण दान करत असते वेळी योग्य ठिकाणीच गेला पाहिजे. तो बळीच्या कामासाठी झाला पाहिजे. हीच मदत जर वामनाच्या कामाला गेली की बळीवर अन्याय होणार आहे. वस्तुस्थिती आम्हाला शोधली पाहिजे. वामन हा बळीच्या घरी येतो आणि किती मागतो? काय मागतो त्यानं? 3 पाऊल जागा मागतो. सोपं सोपं करतो. मला काय ते साहित्यिकाची भाषा येत नाही, पुस्तकातली येत नाही, मी सोपं सांगतो. आता लक्षात घ्या, वामन ज्या वेळेला बळीच्या इथं आला त्यावेळेला महाराज वामन केवढा होता? म्हणजे किती फुटाचा? 1.5 फुटाचा. कसं राहिलो? आपण 3 फुटाचा धरू सरासरी. 3 फुटाचा धरू. वामन किती फुटाचा? सगळ्यांना ध्यान ठेवून आहे का? किती फुटाचा होता? 3 फुटाचा होता. बळीराजाकडे त्यानं दान मागितलं. 3 पाऊल जागा मागितली. पाऊल म्हणजे पद, आलं लक्षात? पद, अधिकार. पाऊल म्हणजे पाय नव्हे, अधिकार. 3 पद मागितले. नुसतं शब्दाकडे अर्थ दिल्याने जमणार नाही. त्याची भारतामध्ये मिथक परंपरा आहे, जगात मिथक परंपरा आहे. मिथक परंपरेच्या आधाराने आम्हाला हे सगळं बाहेर काढावं लागणार आहे. वामन किती फुटाचा होता? पक्क ध्यानात ठेवा, मी विचारणार आहे पुन्हा. किती फुटाचा? 3 फुटाचा. बळीराजानं ज्या वेळेला 3 पाऊल जमीन देतो म्हणून सांगल्यावर वामन किती फुटाचा झाला? किती मोठा झाला? सोपं आहे ना? 6 फूट कशाला? आपण काय सांगितलंय, त्याचा पहिला पाऊल कुठे ठेवला आपण शोधूच ना. पहिला पाऊल जमिनीवर ठेवला, दुसरा पाऊल कुठे ठेवला? म्हणजे वामन एवढा मोठा झाला की त्यानं पृथ्वी आकाशासहित त्याची सत्ता व्यापली. बघा, सत्ता त्याची व्यापली. आता आता तुम्हाला आणखी छोटं सांगतो. ज्या वेळेला वामनाला बळीकून काही मागायचं असते त्यावेळेला वामन कसा होतो? लहान होतो. काय म्हणतो? लहान होतो. छत्रपती का आशीर्वाद मागतो ना. छान. वामन ज्या वेळेला कसा असतो?
लहान असतो आणि बळीच्या दारात जाऊन लहान होऊन आवाज मागतो आणि ज्या वेळेला हातात मिळालं की कसा होतो, मोठा होतो. मग आता तुम्हाला वामन ओळखायची एक साधी स्ट्रॅटेजी सांगतो. वामन ओळखायची, कधीच न बोलणारा माणूस आपल्याला लवून राम राम घातला की आपण समजायचं वामन दारात आलाय. सोपं सोपे ठोकताळे, आपल्याकडे ठोकताळे आहेत, अवघड काहीच नाही. वामन आपल्याला समजून घ्यायचे. ह्या वामनानं बघा, लक्षात घ्या, वामन मरतो की नाही